आणि जीवनात असा वाईट काळ आला की दादांच्याच नावाचा शोक प्रस्ताव सभागृहामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी दुर्दैवानं सभागृहामध्ये वाचावा लागला। आणि आणखी दुर्दैव असं आहे की आता आमदारकी संपते आहे। मला वाटत होतं की आपल्यावर जसं आज शिंदे साहेबांनी कौतुकाची थाप दिली पाठीवर, जशी फडणवीस साहेबांनी कौतुकाची थाप दिली, तसं अजितदादा असते तर नक्कीच त्यांनी तुमच्या सर्वांसमोर स्तुती केली नसती, पण सांगितलं असतं की याला आम्ही संधी दिली, याची वक्तृत्व कला आहे। पण दादांच्या तोंडून तो गौरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं नाही, ही खंत मला मरेपर्यंत राहील। शेवटी पितृछत्र हरवलं हे दुःख आहेच, पण मातृछत्र जिवंत असण्याचं सुद्धा समाधान आहे। सभागृहामध्ये वर बाल्कनीत माझी आई आहे आज बसलेली। तिला कोरोनाच्या काळात मला आणता आलं नव्हतं, पण आज तिला म्हटलं की आमदारकीच्या शपथेच्या वेळे नाही येता आलं, पण निरोप समारंभाला तरी आलं पाहिजे। शिंदे साहेबांनी म्हटलं होतं का निरोप समारंभ हा दुःखाचा प्रसंग असतो, शक्यतो आणू नका, पण म्हटलं जसं तुकोबाचा अभंग शिंदे साहेबांनी म्हटला, पण एक अभंग नीलमताई महाराजांचा असंही आहे, आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे। परत आपण येणार नाही येणार हे आपण सांगू शकत नाही, पण आता तरी जो काळ आहे म्हणजे अजितदादांच्या 28 जानेवारीच्या विमान दुर्घटनेनंतर एक गोष्ट मात्र सर्वांनी शिकण्यासारखी आहे की आजचा क्षण आणि आत्ताचा क्षण आपण जगून घेतला पाहिजे। उद्या आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे या प्रसंगाला परिवार असावा म्हणून आज सुनेत्राताईंच्या रूपानं एक मातृछत्र आहे। आई तिथे बसलेली आहे आणि हा प्रसंग खरोखर माझ्यासाठी मन हेलावणार नाही। या सभागृहामध्ये मुंबई प्रांतिक सरकार असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्व केलं होतं। बाळासाहेब भारदे, जयंतराव टिळक, नादो महानोर, वसंतराव डावखरे साहेब, दत्तात्रय मेघे, नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय पवार साहेब, भाऊसाहेब फुंडकर आणि मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून कणखर भूमिकेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांचा काळ अनुभवला। मी नवीन आमदार झालो होतो त्यावेळेस विरोधी पक्षात कशा पद्धतीने भूमिका मांडल्या जाते, कसा आयुधांचा वापर केला जातो, लक्षवेधी कशी मांडतात, प्रश्नोत्तराचा तास कसा असतो, कमी शब्दात काय शब्दफेक केली पाहिजे, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन मला विरोधी पक्षनेते असताना प्रवीण दरेकर दादांचं राहिलेलं आहे, ते मी कधी विसरू शकणार नाही। नीलमताई आपण सभापती असताना, ज्यावेळेस उपसभापती असताना हे पाहत होत्या, त्यावेळेस आपण रागवायच्या, हक्कानं सांगायच्या आणि दुसऱ्या दिवशी मला दालनात बोलून अगदी मार्गदर्शन करायच्या। तुमचं मार्गदर्शन पण विसरू शकत नाही। मला या पूर्ण सभागृहामध्ये जर संसदपटू म्हणून कोणाचं भाषण मी बारकाईने ऐकलं तर त्यामध्ये आवडीचं व्याख्याता संसदमधला ते म्हणजे ॲडव्होकेट अनिल परब साहेब ज्यावेळेस उभे होतात त्यावेळेस कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे। मी भाई जयंत पाटील साहेबांना इथे ऐकलं, मी कपिल पाटील साहेब आमदार होते त्यांचं अभ्यासपूर्ण भाषणं ऐकली आणि अशा सभागृहामध्ये आदरणीय अजितदादांमुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं मला इथं येण्याची संधी मिळाली। सचिव म्हणून सुद्धा ज्या वेळेस मी आमच्या अकोला जिल्ह्याच्या मातीचे सुपुत्र विलास आठवले साहेबांकडे मार्गदर्शन मागायला गेलो, त्यांनी सुद्धा हक्कानं मला, आठवले साहेब तुमचे पण मी कधी ऋण विसरू शकणार नाही, कारण या घडामोडीमध्ये तुमचं पण मला खूप मोठं सहकार्य लागलं। एका छोट्याशा सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय दादांनी मला इथपर्यंत आणलं आणि दादा होतेच तसे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगो किती, तोची भगवंताची मूर्ती। असे आदरणीय दादा आज सभागृहात नसणं मला असं वाटते यापेक्षा वेदनादायी माझ्याकरता असू शकत नाही। दादांमुळं मला माझ्या जीवनातला पहिला विदेश दौरा करता आला, तो राष्ट्रकुल संसदीय दौरा, तो होता लंडनला। आणि लंडनमधून मी आल्यानंतर प्रवीण दादांनी विचारलं का लंडनमध्ये तुला काय शिकता आलं? मी म्हटलं लंडनमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय असे होते की लंडनच्या गुलाबी थंडीत सुद्धा अनेक नेते त्या काळात जात असताना त्या थंडीमध्ये रममान न होता आपला दलित समाज, आपला शोषित समाज, आपला पीडित समाज, या समाजाचा उद्धार करण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध तिथे लिहिला। मी बाबासाहेबांचं घर पाहिलं, याचा आनंद मला होता। मी लंडन मधून जाऊन आल्यानंतर दादांनी तो पहिला प्रवास दौरा माझा करून दिला। उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मला मिळाला। मी दादांचे आभार मानायला गेलो आणि दादा म्हणाले की संसदपटू होण्याकरता पूर्ण वेळ सभागृहात बसणं महत्त्वाचं आहे आणि तू ते बसतो, तू बोलतो,
त्यामुळे कदाचित ते झालं असावं, पण दादा कधी समोर स्तुती करत नव्हते. दादा मात्र माघारी काय मला काय ज्या काही सूचना द्यायच्या ते देत होते. आज एक गोष्ट आवर्जून सांगतो, एक 2 मिनिटं. परब साहेब, या विधान परिषदेमध्ये सभागृहाचे नेते म्हणून 1 डिसेंबर 2010, 10 डिसेंबर 2012 आणि 24 फेब्रुवारी 2020 मध्ये आदरणीय अजितदादांनी नेतृत्व केलंय. मला एक प्रसंग सांगावा असं सर्वांनी सांगितलं. हा एक प्रसंग महत्वाचा आहे की दादासारखा नेता महाराष्ट्राला का असावा, का असायला पाहिजे. 28 जानेवारी 2026 ला एक काळा दिवस महाराष्ट्राने पाहिला आणि त्या दिवशी अजितदादा आणि त्यांचं विमान VSR कंपनीचं ते बेचिराग झालं. 29 तारखेला अजितदादांचा अंत्यविधी हा बारामतीला होता. खूप महत्वाचं उदाहरण आहे, मी ते एकच उदाहरण देऊन थांबणार आहे. आणि 29 ला अंत्यविधी झाल्यानंतर सभापती महोदय, बारामती माळेगाव रस्त्यावर जात असताना एक साधारण व्यक्ती तिथे रडत बसलेला दिसला. मी परत सभागृहाला विनंती करतो, हे उदाहरण डावखरे साहेब, हे उदाहरण आपण ऐकावं. हे खूप महत्वाचं उदाहरण आहे, कारण अजितदादांसारखा लोकनेता गमावल्याचं जे दुःख आपल्याला आहे आणि ती कमी कधी भरून निघणार नाही. ते महाराष्ट्राची हानी आहे. ती फक्त पवार परिवाराची हानी नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी नाही, तर ती महाराष्ट्राची हानी आहे. मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. 28 तारखेला दादांच्या विमानाचा अपघात झाला. 29 तारखेला एकादशी होती. आम्ही माळेगाव रस्त्याने जात असताना पानठेल्याजवळ एक व्यक्ती रडत बसली होती. आम्ही तिथे गाडी थांबवली आणि म्हटलं, तुम्ही का रडताय काका? त्यांचं वय. ते म्हणाले की मला असं, आता साहजिक आहे, सगळा महाराष्ट्र रडत होता त्यावेळेस. ते रडता रडता म्हटलं, तुम्ही रडताय का? ते काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी पूर्ण हकीकत अशी सांगितली की 15 दिवसापूर्वी दादाच्या पुण्याच्या जनता दरबारमध्ये संबंधित व्यक्ती गेली होती. त्यांनी दादांना विनंती केली होती की मला एकुलती एक मुलगी आहे, माझे किडनॅप गेलेले आहेत, माझ्या पत्नीला पॅरालिसिस आहे आणि माझ्या मुलीला आंतरजिल्हा बदली पाहिजे, म्हणजे पुण्यावरून माझ्या जिल्ह्यामध्ये तिला आणायचं आहे, पण अधिकारी लोक मला पैसे मागतायत, अशी तक्रार केली. आणि तक्रार केल्यानंतर दादांनी ती तक्रार आपल्या OSD कडे दिली आणि OSDनी सांगितलं की तुम्हाला आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही या. आणि 28 जानेवारीला त्यांना बारामतीला बोलावलं गेलं. 28 जानेवारीला ते जेव्हा बारामतीला आले, तिथं नीरा वागजला दादांची जिल्हा परिषदेची प्रचार सभा होणार होती. आणि जसे ते आले बारामतीला तर एक घटना घडली. 8:15 8:30च्या दरम्यान दादांचं विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर त्या व्यक्तीची शेवटची अपेक्षा मावळली होती. आता ते घरी जायला निघतील तर गर्दी इतकी की बारामतीमधले हॉटेल बंद, स्टॉल बंद, बारामतीतल्या बसेस बंद, सर्व काही बंद असताना त्यांनी घरी जाण्याकरता प्रयत्न केले, पण त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून ते मुक्कामी थांबले. आणि मुक्कामी थांबल्यानंतर बारामती बसस्थानकावरून दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गर्दी होती आणि तिथं अंत्यसंस्कार झाल्याशिवाय आता जाऊ नये, ते आपल्याला शोभणार नाही. मग अंत्यसंस्कार होईपर्यंत ती व्यक्ती थांबली आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्यावेळेस ती व्यक्ती जायला निघाली त्यावेळेस दादांच्या कार्यालयातून एक फोन आला की तुम्हाला बारामती पोलीस स्टेशनला यायचं आहे. आणि ती व्यक्ती बारामती पोलीस स्टेशनला पोहोचली. ती घाबरली होती, त्याला काही कळत नव्हतं. आणि तिथं अजितदादांच्या सहीचं पत्र होतं आणि त्याच्या मुलीची ऑर्डर निघालेली होती. सांगायचं तात्पर्य असं की जाताना सुद्धा अजितदादांनी एका गरीब माणसाचं काम करून दादा गेले होते. कारण विमान दुर्घटनेनंतर जी माळरानावर कागद जळलेली होती त्यात एक कागद त्याच्या मुलीच्या आंतरजिल्हा बदलीच्या वर एंडोर्समेंट असलेला अजितदादांचं हिरव्या पेनाची सही असलेला कागद होता. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.